श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातले आदिपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, पांडवांशी जुळून आलेल्या या नवीन संबंधामुळे हृष्ट झालेल्या हलधर बलरामानेही अर्जुनाला वरदक्षिणा दिली. अहेरांच्या रूपाने आलेला बहुमोल रत्नांचा तो प्रवाह पांडवांच्या मूळच्याच सागराप्रमाणे समृद्ध असलेल्या भांडागारात शिरला आणि त्यांचा तो धनसागर उचंबळून आला. ऐरावतासारखे विशाल गजराज म्हणजे त्या धनसागरातील प्रचंड नक्र आणि बहुमोल उंची वस्त्रे आणि शाली हा त्या सागरावर उसळणारा फेस आणि यादव सैन्यात डौलाने फडकणारे ध्वज हे त्या धनसागरावरील शेवाळच जणू काही. पण अशा प्रकारे पांडवांचा खजिना काठोकाठ भरून गेल्यामुळे आणि ओसांडून वाहू लागल्यामुळे पांडवांच्या शत्रूंना मात्र फार खंत वाटली. धर्मराज युधिष्ठिराने यादवांकडून आलेल्या सर्व अहेराचा प्रीतीने स्वीकार केला आणि त्याने समस्त कृष्णवीरांचा आणि अंधकवीरांचा उलट उत्कृष्ट सत्कार केला. या निमित्ताने कुरुकुळातील, वृष्णी कुळातील आणि अंधक कुळातील असंख्य प्रतिष्ठित पुरुष एकत्र जमले आणि पुण्यवंत पुरुषांनी स्वर्गात विहार करावा त्याप्रमाणे त्या सर्वांनी इंद्रप्रस्थात विहार केला. जोरजोराने टाळ्या वाजवून हातातील ताल धरून कुरुवीरांनी आणि वृष्णीवीरांनी आपल्या इच्छेप्रमाणे मनसोक्त विहार केला. अपरिमित सामर्थ्य असलेल्या त्या वृष्णीवीरांनी अशा प्रकारे इंद्रप्रस्थात पुष्कळ दिवस विहार केला ते तेथे रमले आणि कुरुश्रेष्ठ पांडवांनी यथोचित सत्कार केल्यावर त्यांनी दिलेली झगमगणारी सुढाळ रत्ने बरोबर घेऊन बलरामा समवेत ते द्वारकेला परत गेले. कृष्ण मात्र अर्जुनाबरोबर रमणीय इंद्रप्रस्थ नगरातच राहिला. यमुनेच्या तीरावरील वनामध्ये तो अर्जुनासमवेत मृगयेसाठी जात असे आणि मृगांचा व वराहांचा वेध करीत तो आनंदाने काळ घालवीत असे. काही काळाने कृष्णाच्या प्रिय भगिनीने म्हणजेच सुभद्रेने इंद्राणीने जयंताला जन्म दिला. त्याप्रमाणे अजानुबाहू भरदार पुष्ट छाती असलेल्या, वृषभाप्रमाणे आरक्त नेत्र असलेल्या, शत्रूंचा निपात करणाऱ्या नरश्रेष्ठ वीरश्रेष्ठ विख्यात अभिमन्यूला जन्म दिला. तो अभि म्हणजेच भी म्हणजे भीती नसलेला म्हणजेच निर्भय होता आणि मन्यू म्हणजे मन्युमान क्रोधवान संतापी तापड होता. म्हणून अर्जुनाच्या या प्रतापी पुत्राला अभिमन्यू म्हणू लागले. शमीवृक्षामधून उत्पन्न झालेल्या अश्वत्थाच्या म्हणजेच पिंपळाच्या अरणीचे यज्ञात मंथन केल्यावर अग्नी उद्दीपित होतो त्याप्रमाणे सात्वती सुभद्रेपासून अर्जुनाला अभिमन्यू झाला. अभिमन्यूचा जन्म झाल्यावर महातेजस्वी कुंतीपुत्र युधिष्ठिराने ब्राह्मणांना दशसहस्त्र धेनू आणि सुवर्णाच्या कोंदणात बसविलेल्या रत्नांच्या माळा दान दिल्या. चंद्र अखिल जगताचा प्रिय असतो त्याप्रमाणे तो अभिमन्यू अगदी लहान होता तेव्हापासून सर्व पांडवांचा आणि कृष्णाचा लाडका झाला. त्याचे जातकर्म कृष्णाने केले आणि इतर सर्व आवश्यक संस्कारही कृष्णानेच केले आणि तो बाल अभिमन्यू शुक्ल पक्षातील चंद्रलेखेप्रमाणे प्रतिदिनी वाढू लागला. वेदांमध्ये पारंगत झालेल्या रिपुदमन अभिमन्यूने अर्जुनाकडून चतुरंग म्हणजेच 4 अंगे असलेल्या आणि दशविध म्हणजे 10 प्रकारच्या दिव्य आणि मानुष्य धनुर्वेदाचे ज्ञान प्राप्त करून घेतले. अस्त्रांचा उपयोग करण्याच्या विविध प्रक्रियांचे ज्ञान अर्जुनाने त्याला दिले.
तसेच अस्त्रांच्या उपयोगातील चतुर्यही महाबली अर्जुनाने त्याला शिकविले. उत्सर्पण म्हणजे सुळकन जाणे, प्रसर्पण म्हणजे धडक मारणे इत्यादी शारीरिक हालचाली मोठ्या चालाखीने कशा कराव्यात याचे अर्जुनाने त्याला उत्कृष्ट शिक्षण दिले. एकंदरीत धनुर्वेदाचे शास्त्रीय ज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग या दोन्ही बाबतीत अर्जुनाने अभिमन्यूला आपल्या बरोबरीचा करून सोडले आणि आपल्या या सौभद्र पुत्राकडे पाहून अर्जुन स्वतःला धन्य मानू लागला. इंद्र ज्याप्रमाणे आपल्या पुत्राकडे म्हणजे अर्जुनाकडे आपुलकीने व प्रेमाने पाहत असे, त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या स्पृहणीय सामर्थ्याने समृद्ध असलेल्या, सर्व सुलक्षणांनी संपन्न असलेल्या, अदम्य आणि अजेय मत्त वृषभाच्या स्कंधाप्रमाणे पुष्टस्कंध असलेल्या, फणा उभारलेल्या नागाप्रमाणे जाज्वल्य आणि प्रखर असलेल्या, सिंहाप्रमाणे दर्पोद्दत्त असलेल्या, पराक्रमाच्या प्रकर्षामुळे तोऱ्यात वागणाऱ्या, मदोन्मत्त गजराजाप्रमाणे विक्रमाने विराजित झालेल्या, मेघगर्जनेप्रमाणे किंवा दुंदुभी स्वनाप्रमाणे गंभीर ध्वनी असलेल्या, पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे मनोज्ञ वदन असलेल्या, कृष्णाप्रमाणे शौर्य सामर्थ्य व रूप असलेल्या आणि कृष्णाप्रमाणेच अघटित कृत्ये करण्यात कुशल असलेल्या आपल्या पुत्राकडे म्हणजेच अभिमन्यूकडे अर्जुन पाहत असे आणि धन्य होत असे. शुभलक्षणी पांचाली द्रौपदीलाही आपल्या 5 पतीपासून 5 पर्वतांप्रमाणे परमैश्वर्यशाली पुत्र प्राप्त झाले. युधिष्ठिरापासून तिला प्रतिविंध्य नामक पुत्र झाला. वृकोदर भीमापासून सुत सोम नावाचा पुत्र झाला. अर्जुनापासून श्रुतकर्मा झाला. नकुलापासून शतानिक झाला. सहदेवापासून श्रुतसेन झाला. अदितीने आदित्यांना जन्म दिला, त्याप्रमाणे द्रौपदीने या 5 अतुल पराक्रमी वीरांना जन्म दिला. शत्रूंनी प्रहार केला असता होणारी वेदना हा प्रत्यक्ष विंध्य पर्वताप्रमाणे अविचल राहून सहन करील अशी खात्री असल्यामुळे उपाध्यायांनी युधिष्ठिर पुत्राचे प्रतिविंध्य असे अगदी अन्वर्थक नाव ठेवले. सहस्त्र सोमयाग यथासांग पार पडल्यानंतर भीमसेनापासून द्रौपदीला जो 6 समर्थ पुत्र झाला तो सुत सोम होय. विश्वविख्यात अद्भुत कर्म करून अर्जुन परत आल्यावर त्याला जो पुत्र झाला तो श्रुतकर्मा या नावाने विख्यात झाला. कुरुकुळात मागे होऊन गेलेल्या कीर्तिवंत शतानिक राजर्षींचेच नाव नकुलाने आपल्या यशोवर्धन पुत्राचे ठेवले. नंतर वन्नी दैवत नक्षत्रावर म्हणजेच कृत्तिका नक्षत्रावर सहदेवापासून द्रौपदीला जो पुत्र झाला त्याचे नाव श्रुतसेन असे ठेवले. राजा जन्मेजया द्रौपदीचे हे 5 पुत्र लागोपाठ एकेका वर्षाच्या अंतराने झाले. ते सारे कीर्तिवंत झाले आणि परस्परांचे हित सांभाळण्यात ते अतिशय तत्पर राहिले. या सर्व पुत्रांचे जातकर्मादी संस्कार धौम्य मुनींनी म्हणजेच पांडवांच्या पुरोहितांनी यथाविधी केले. तसेच चौल संस्कार म्हणजेच चूडाकरण आणि उपनयन हे विधीही धौम्य मुनींनीच केले. व्रताचे काटेकोर पालन करणाऱ्या या द्रौपदीच्या पुत्रांनी वेदाध्ययन पूर्ण केल्यावर अर्जुनाजवळ दिव्य आणि मानुष धनुर्विद्येचे अध्ययन केले. राजशार्दूल जन्मेजया देवपुत्रांप्रमाणे तेजस्वी असलेल्या विशाल वक्षस्थळ असलेल्या या महापराक्रमी पुत्रांची जोड प्राप्त झाल्यामुळे पांडवांना अपार संतोष झाला. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया.
माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.